नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मग या मालिकेत सुद्धा अर्जुन साईला दसऱ्यासारखंच फील होत आहे. त्यांना खूप छान गिफ्ट मिळालंय, सोनं मिळालंय. बघूया आपण काय होत होतंय. म्हणजे झालं काय असतं, आपण कालपर्यंत बघितलं की प्रियाचा पाठलाग करत अर्जुन साई महिपतच्या घरापाशी आले असतात आणि प्रिया लपून छपून महिपतच्या घरात शिरते. मग अर्जुन सुद्धा त्याचा पाठलाग करत घरात शिरतो. पण त्याने घरात जाताना साईला सांगितलं असतं की तुला काही धोका जाणवला किंवा घरात कोणी यायला लागलं तर गाडीचा हॉर्न वाजून मला सूचना दे, मी लगेच बाहेर येऊन जाईल. होतं पण तसंच एक गाडी बाहेर येऊन थांबते महिपतच्या घराबाहेर. मग साईला असं वाटतं की महिपत घरी आला. ती हॉर्न वाजवते गाडीचा जोरजोरामध्ये. अर्जुन मध्येच बाहेर येतो. पण त्यालाही कळतं आणि तिलाही कळतं की ही दुसऱ्या कोणाची गाडी होती. पण ठीक आहे, हरकत नाही म्हणत ते गाडीत बसतात. पुढच्या क्षणी मात्र प्रिया घरात शिरून ते महिपतच्या घरात गाठोडा आणते सुद्धा. महिपतला 2-4 शिव्या घालते पण की तू किती खराब आहे, मी किती हुशार आहे असं म्हणत ती गाठोड घेऊन बाहेर पडते आणि गाडीतून बसून निघून जाते. आणि गाठोड घेऊन बाहेर पडताना तिला अर्जुन साईने बघितलं असतं. ते पण तिचा पाठलाग करतात. पण प्रियाला कळतं. मग थोड्या वेळ प्रियाच्या लक्षात येतं की तिचा अर्जुन सायली पाठलाग करताय आणि तिचे पैसे असतं गाठोडं. म्हणून ती घाबरून गाडी जोरात पळायला लागते. मग अर्जुन पण गाडी जोरात पळवतो. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सायलीला गाडी जोरात पळवली की त्रास होतो. पण अर्जुनचा नाईलाज असतो आणि सायली पण म्हणते ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला ते गाठोड मिळणं खूप गरजेचं आहे. मग दोघे पाठलाग करतात. मग अर्जुनच्या लक्षात येतं की हिचा पाठलाग करून काही फायदा नाही, हिला दुसऱ्या मार्गाने आपण पुढून गाठू. मग तो दुसऱ्या मार्गाने निघून जातो आणि प्रियाला थोडं हायसं वाटतं. तिला वाटतं अर्जुन सायली कुठेतरी आपण चकवलंय. म्हणून ती एका ठिकाणी गाडी थांबवते. मग आता पुढच्या क्षणी अर्जुनची गाडी तिच्यासमोर येऊन थांबते आणि त्यातनं अर्जुन सायली उतरतात. पण ते येताना बघून हुशार प्रिया काय करते, गाडीची काच खाली करते आणि ते गाठोड बाजूला फेकून देते. आणि तेवढ्यात अर्जुन सायली गाडीतून उतरतात आणि मग तिला म्हणतात एवढं फास्ट गाडी चालून तू कुठे चालली होती. मग प्रिया येते. ती त्यांना उद्धटपणे बोलायला लागते की मी माझं आयुष्य कसं मग जगेल, की तुम्हाला काय सांगायचं का मी कुठे चालले होते, काय चालले होते. पण तसं पण मी घरी चालले होते. मग अर्जुन मध्ये एवढा फास्ट. ती पण तुम्हाला काय करायचंय, मला घाई झाली ती घरी यायची म्हणून मी चालले. मग अर्जुन ठीक आहे, घाई झाली तुला, जा. पण मग सायली प्रियाला म्हणते अगं मला सुद्धा तुझ्या घरी यायचं होतं, चल एक काम कर, मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येते. आणि सायली चक्क प्रियाच्या गाडीत जाऊन बसते. मग आता प्रियाला प्रॉब्लेम होतो कारण ते गाठोड बाजूला फेकलं असतं आणि ते गाठोड पण घ्यायचं असतं तिला. पण आता अर्जुन सायली जायचं नाव सोडत नाही आणि त्यात सायली तिच्या गाडीत बसली आहे. ती सायली धमकी येते, तू उत्तर गाडीत नाही तर मी तुला हातात धरून बाहेर काढेल. सायली म्हणते अगं काही काळजी करू नको, मी एकदम चिडीचूप बसेल तुझ्या गाडीमध्ये, चल आपण निघूया. मग प्रियाची फार गोष्टी होते. दुसरीकडे मात्र महिपत नागराज घरी येतात त्या बाईला भेटून. नागराज महिपतचं कौतुक करतो. तो तुझा सत्कारच केला पाहिजे यार, ते पण चौकामध्ये. महिपत मग आता इथून पुढे आपलं एकच काम करायचं आहे, हे प्रियाचे आईवडील घ्यायचे आणि त्या अर्जुन सुभेदारच्या पुढे टाकायचे. मग पुढे तो अर्जुन सुभेदार ते जाणो. मात्र नागराज यावेळेस मात्र महिपतला म्हणतो आता महिपत सावधगिरीने काम करायचं बरं का, म्हणजे आपण हे सगळं घडून आणलं हे कुणाला कळायला पण नकोय. ते अर्जुन आणि ते प्रिया ते बघून घेतले काय करायचं ते. आपल्या पण अंगावर एक म्हणजे कोणी आपल्याला संशय घ्यायला नकोय. महिपत म्हणतो नागराज सेठ यावेळेस मी एकदम डोकं लावून काम करणार. मी ना काय करतो त्या सुभेदारच्या पुढे असे तुकडे टाकतो, म्हणजे क्ल्यू सोडतो, एक पुरावा सोडतो हळूहळू आणि त्याला बरोबर त्या प्रियाच्या आई वडिलांपर्यंत नेऊन पोहोचवतो. मित्रांनो इकडे सुभेदारांच्या घरी मात्र सुभेदार म्हणजे कल्पना, प्रताप आणि अस्मिता अर्जुन सायलीची वाट बघत असतात. पण त्यांच्या घरामध्ये येतात किल्लेदार म्हणजे रविराज आणि प्रतिमा आणि ते दोघेही त्यांना त्यांच्या घरी होणाऱ्या नवमीच्या पूजेसाठी आमंत्रण देतात. आणि इथे आजचा हा भाग संपतोय मित्रांनो. म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की किल्लेदार घरात गेल्यानंतर सुभेदार किल्ल्याच्या घरी गेल्यानंतर मात्र प्रिया त्यांचं कसं स्वागत करतात ते, कारण उद्या सुद्धा खूप धमाका होणार आहे. पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात.